तर आज आपण सल्फोनामाइड हा एक इम्पॉर्टंट टॉपिक बघणार आहोत. सल्फोनामाइड्स आर ॲक्च्युली दी अँटी इन्फेक्टिव्ह एजंट्स, व्हेरी ओल्ड एजंट्स, or rather they are before the antibiotic agent. They are used as anti-infective agent, antibacterial agents म्हणून याचा उपयोग केला जातो. सल्फोनामाइड्स काय आहेत तर हे सल्फोनामाइड्स हे अँटीबॅक्टेरियल म्हणून याचा वापर केला जातो. अँटीबॅक्टेरियलमध्ये आपण दोन प्रकार बघितले होते. वन इज बॅक्टेरियोसाइडल, ज्याच्यामध्ये काय होतं बॅक्टेरियाज आर किल्ड बिकॉज ऑफ दिस एजंट्स, आणि बॅक्टेरियोस्टॅटिक एजंट्स ज्याच्यामध्ये बॅक्टेरियांची ग्रोथ थांबते, नवीन बॅक्टेरियांचं मल्टिप्लिकेशन, नवीन बॅक्टेरियांची वाढ जी आहे ती थांबते, त्याला आपण म्हणतो बॅक्टेरियोस्टॅटिक, स्टॅटिक झाली ग्रोथ. आता हे जे बॅक्टेरियोस्टॅटिक एजंट्स आहेत त्याच्यामधला हा जो सल्फोनामाइड आहे दॅट इज दी वन ऑफ द एजंट विच इज कॉल्ड ॲज द bacteriostatic agent. So sulfonamides are basically the bacteriostatic agents, म्हणजे बॅक्टेरियाची ग्रोथ थांबवतात, बॅक्टेरियाचं मल्टिप्लिकेशन थांबवतात, अशांना आपण म्हणतो हे सल्फोनामाइड्स बॅक्टेरियोस्टॅटिक एजंट्स. आता दीज बॅक्टेरियोस्टॅटिक एजंट और दीज अँटी इन्फेक्टिव्ह एजंट्स जे आहेत ते व्हरायटी ऑफ बॅक्टेरियल इन्फेक्शन्समध्ये आपण त्याचा उपयोग करत असतो. व्हरायटी ऑफ बॅक्टेरियल इन्फेक्शन्स कॅन बी क्युअर्ड बाय युझिंग दीज सल्फोनामाइड्स. तर आता बेसिकली हा सल्फोनामाइड काय आहे किंवा सल्फोनामाइड नेमका कसा दिसतो ते पहिल्यांदा आपण बघूयात, आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत की सल्फोनामाइडचे वेगवेगळे क्लासिफिकेशन्स की वेगवेगळ्या धर्तीवर म्हणजे फार्माकोथेरॅप्युटिक्सवर कसे क्लासिफिकेशन करता येईल, ड्युरेशन ऑफ ॲक्शन्सवर कसे क्लासिफाय करता येतील, केमिकल एंटिटीवर कसं आपल्याला त्याचं क्लासिफाय करता येईल हे आपण थोडक्यात बघणार, आणि त्यानंतर त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शनही पाहणार आहोत. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन झाल्यानंतर वी विल प्रोसीड विथ दी स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप ऑफ दिस सल्फोनामाइड्स, आणि त्यानंतर आपण एक दोन सिंथेसिस देखील बघणार आहोत की ॲटलिस्ट बेसिक रिंग जी सल्फोनामाइडची बनती आहे ती रिंग आपण कशी सिंथेसाइज करणार आहात ते सुद्धा आपण यामध्ये पाहणार आहोत. दॅट इज व्हॉट दे आवर सिलेबस ॲज फार ॲज दी सल्फोनामाइड गोज. नाव लेट अस सी, दिस इज द स्लाइड वेअर इन यू कॅन सी हिअर इट इज दी अमाइड मी इथे मेन्शन केलेलं आहे, पहा दिसते का, हिअर इट इज दी अमाइड आय हॅव मेन्शन्ड. नाव दिस पर्टिक्युलर अमाइड इज व्हॉट यू नो दॅट NH2 म्हणजे काय अमाइन, आणि त्याला CO ग्रुप अटॅच केला दॅट वुड बी अमाइड, राईट. सिमिलरली इथेही पहा या पर्टिक्युलर स्ट्रक्चरमध्ये यू विल सी हे जे सल्फोनामाइडचं स्ट्रक्चर बिसाइड्स आहे त्याच्यामध्ये अगेन यू आर हॅव्हिंग NH2 ग्रुप, राईट. देन instead of CO here it is SO group is there, right, and this is the sulfone group, the sulfur with this double bond oxygens, we call it as a sulfone group. And sulfonचा amide, सल्फोनचा अमाइड, S डबल बॉन्ड O चा हा अमाइड आहे म्हणून सल्फोनामाइड. अंडरस्टँड, सल्फर विथ ऑक्सिजन इज सल्फोन अँड द अमाइड ऑफ दिस सल्फोन वी कॉल इट एज अ सल्फोनामाइड. आता हे जे बेसिक सल्फोनामाइड रिंग जी आहे ती बेसिक सल्फोनामाइड रिंग कशी दिसेल. सो इफ यू सी द बेसिक सल्फोनामाइड रिंग, द बेसिक सल्फोनामाइड रिंग विल लुक लाइक दिस वन. Check this one. This is the basic sulfonamide ring. हीच पर्टिक्युलर सल्फोनामाइड रिंग असणार आहे जी व्हरायटी ऑफ तुमच्या सल्फोनामाइड्स प्रत्येक कंपाऊंड मध्ये असणार आहे. याच्यामध्ये नीट पहा द स्ट्रक्चर यू आर सपोज टू सी इट व्हेरी केअरफुली. नाव इन दिस पर्टिक्युलर थिंग यू आर हॅव्हिंग दिस सल्फोन ग्रुप SO2NH, आणि ह्या NH ला इथे तुम्हाला सबस्टिट्यूशन्स जे असणार आहेत ते या ठिकाणी असणार आहेत. ठीक आहे, ही तुमची मध्ये बेन्झिन रिंग आहे. नीट पहा बेन्झिन रिंगच्या पॅरा पोझिशनला एका ठिकाणी NH2 ग्रुप आहे. दिस इज दी NH2 ग्रुप एका ठिकाणी आहे, आणि दुसऱ्या बाजूला यू विल हॅव दिस सल्फोन ग्रुप, म्हणजे हा सल्फोनामाइड आणि इकडे अमाइन असं ग्रुप्स असतात 1 पोझिशनला आणि 4th पोझिशनला.
at the 1 position you will have this SO2NH2 group, and at this 4th position you will have NH2 the group, that is the at the para position. आता याच्यामध्ये नीट पहा की एक नंबरला जो नॉमिनक्लेचर तुम्ही जे करणार आहात ते ऑफकोर्स बेन्झिन रिंग पासून होणार आहे. बेन्झिन रिंग पासून होत असताना 1 2 ब्ल्यू मध्ये पहा 1 2 3 4 5 आणि 6 असं आपण केलेलं आहे. बट सिमिलरली यू सी द नायट्रोजन 1, जेव्हा केव्हा नायट्रोजन 1 असं म्हटलं जातं तो कुठला नायट्रोजन असेल तर दिस वुड बी दी नायट्रोजन 1. नायट्रोजन 1 तुम्हाला पुढे कुठेही जरी म्हटलं तर दॅट नायट्रोजन इज द नायट्रोजन ऑफ सल्फोनामाइड ग्रुप. क्लियर? अँड द 4th नायट्रोजन, if it is said nitrogen 4th, so nitrogen 4th will be the one which is present at the para position, so that we call it as a 4th nitrogen. You got that? So please read these lines that we had already discussed. The sulfonamide being an important chemical class, several thousand sulfonamides had on investigated for their activity on infective organisms. In antibacterial therapy, this is what we had discussed. In antibacterial therapy, they are placed next to antibiotics, sometime even preferred over the antibiotic. Please understand, म्हणजे अँटी इन्फेक्टिव्ह एजंट्स आहेत, अँटीबॅक्टेरियल एजंट्स आहेत. काही काही सिच्युएशन्स अशा आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही अँटीबायोटिक पेक्षा देखील इफ आणखीन काही वेगळं जर प्रेफर करावं लागलं, सो दॅट इज द सल्फोनामाइड. सो इन शॉर्ट सल्फोनामाइड काय प्रकार आहे तर सल्फोन ग्रुप आहे, S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O आणि NH2. हा पर्टिक्युलर ग्रुप बेन्झिनच्या एका पोझिशन 1 नंबरला असणार आहे आणि 4th पोझिशनला अमायनो ग्रुप असणार आहे. अँड दिस इज द सिम्पलेस्ट एव्हर सल्फोनामाइड बेसिक रिंग. ओके, नाउ once we had understand this basic ring, then we will move to the next one. Let us see. This is the basic sulfonamide we are done with, and then move to the next one. See, this is the different what we can say the different usage ऑफ सल्फोनामाइड्स. तर सल्फोनामाइड्सचे खूप सारे युजेस आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा यूज केला जातो, ते आपण आता बघितलंच. त्याच्यामध्ये जे मेजॉरिटीली तुम्ही म्हणू शकाल तर दॅट इज द अँटीबॅक्टेरियल एजंट आहे. अँटीबॅक्टेरियल एजंट्स असल्यामुळं चिल्ड्रनमध्ये यू विल बी युझिंग इट एज अँटीबॅक्टेरियल एजंट. इवन इन केस ऑफ द हिपेटायटिस इट इज द अँटी कन्व्हल्जंट यूज, स्टिम्युलंट यूज, then that of the anti-diabetic use, even the anti-retroviral use, diuretic, yes it's a diuretic use म्हणून करू शकतो. आणि डर्मॅटॉलॉजिकल्स मध्ये देखील याचा जो आहे तो यूज आपण बऱ्यापैकी बघू शकतो. म्हणजे मला सांगायचं एवढंच होतं की त्याच्यामध्ये व्हेरियस ऑफ दी ॲक्टिव्हिटीज जे आहेत त्या खूप साऱ्या आहेत. अंडरस्टँड? मग याचं जर आपण क्लासिफिकेशन केलं तर सल्फोनामाइड्स जे आहेत, सो यू सी हियर दी व्हेरियस सल्फोनामाइड्स यू कॅन क्लासिफाय हियर. दिस इज द फर्स्ट क्लास. आपण सिल्वर सल्फर डायझिन असेल किंवा मेफेनाइड ॲसिटेट असेल, हे तुमचे जे आहेत ते स्किन इन्फेक्शन्समध्ये पहिलं आपण वापरतोच. आणि बऱ्यापैकी जे सिल्फर सल्फाडायझिन्स जे आहेत ते या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी वापरले जातात. त्यानंतर दुसरा जो एजंट आपण बघणार आहोत दॅट इज दी सेकंड वुड बी दी GIT इन्फेक्शन्स. इव्हन हे सल्फोनामाइड्स जे आहेत ते GIT इन्फेक्शन्समध्ये देखील वापरता येतात. दॅट इज युअर सक्सिनाइल सल्फाथायाझोल्स असतील किंवा थॅलाइल सल्फाथायाझोल्स असतील किंवा सल्फाग्वानिडीन असेल. सो दीज आर यूज इन केस ऑफ दी GIT इन्फेक्शन्स. इवन इन केस ऑफ दी मेनिंजायटिस ऑल्सो these sulfadiazines are used. त्याचा मेजर यूज जो होतो तो एक तर स्किन इन्फेक्शन, जसं मी पहिल्यांदा सांगितलं सिल्वर सल्फाडायझिन्स असतील किंवा मेफेनाइड ॲसिटेट्स असतील. तसंच UTI इन्फेक्शन्समध्ये, UTI युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनमध्ये देखील या सल्फाडायझिन्सचा किंवा सल्फा ड्रग्सचा खूप यूज केला जातो. दॅट इज दी सल्फिऑक्साझोल्स असतील
किंवा सल्फामिथोपायराझिन असेल तर दिस विल बी यूज इन दी युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. इवन दी रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन्स असेल त्याच्यामध्ये कोट्रायमॅझॉल वापरलं जातं. लेप्रसीमध्ये लेप्रॉटिक्समध्ये जे डॅप्सोन जे आहेत ते वापरतो आपण. बोवेल डिसइन्फेक्शन जे आहे त्याच्यामध्ये सल्फासालाझिन आहे. मलेरियल ट्रीटमेंटमध्ये देखील आपण याचा वापर करतोय. सल्फाडॉक्झिन विथ दी पायरीमिथॅमिनचा आपण त्याच्यामध्ये यूज करतो. सो व्हॉट आय जस्ट वॉन्टेड हिअर यू टू अंडरस्टँड इज त्याचं जे यूज आहे आपल्या या सल्फा ड्रगचा त्याचा व्हरायटी ऑफ थिंग्समध्ये हे अँटी इन्फेक्टिव्ह एजंट म्हणून यूज केलं जातं. आणि हे सिल्वर सल्फाडायझिन्स असेल किंवा सक्सिनाइल सल्फाथायाझोल्स असेल, सल्फाडिमिडिन असेल, सल्फाडायझिन्स असेल, ह्या सगळ्याचे सल्फिऑक्साझोल असेल याचे फॉर्म्युलेशन्स, डॅप्सोन असेल याचे फॉर्म्युलेशन्स तुम्हाला आजही मार्केटमध्ये बघायला मिळतील. आता हे थेरॅप्युटिक्सवर जसं आपण क्लासिफिकेशन बघितलं त्याच पद्धतीने ड्युरेशन ऑफ ॲक्शन, ड्युरेशन शॉर्ट ॲक्टिंग ड्युरेशन असेल त्याच्यामध्ये कसं आहे की 4 to 8 hours मध्ये यू विल बी युझिंग इट ॲज दी एजंट्स. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, सो शॉर्ट ॲक्टिंग म्हणजे कसं आहे 4 ते 8 तासाचं त्याचा हाफ लाईफ असं त्याचं शॉर्ट ॲक्टिंग आहेत. सो द एक्झाम्पल्स वुड बी दी सल्फाडायाझिन अँड सल्फाडायमिडिन. इंटरमिजिएट ॲक्टिंग म्हणजे साधारणतः 8 तासापासून ते 12 तासापर्यंत दे विल हॅव दी ॲक्टिव्हिटी. सो द एक्झाम्पल वुड बी द सल्फामिथॅक्साझोल अँड द नेक्स्ट वुड बी द सल्फामॉक्झोल. हे दोन एजंट्स आपण तिथे ॲज अ एक्झाम्पल म्हणून देऊ शकतो. 7 days पर्यंत लॉंग ॲक्टिंग तुमचे जे सल्फोन्स आहेत या लॉंग ॲक्टिंग सल्फोन्समध्ये वन वुड बी युअर सल्फाडॉक्झिन आहे आणि सल्फामिथोपायराझिन. दीज आर यूज्ड ॲज ए लॉंग ॲक्टिंग वन and some are the special purpose sulfonamides, but here the short acting, intermediate acting and long acting 4 to 8 hours, 8 to 12 hours and 7 days. So this is what the use of or the another type of the classification. आता हे जसे दोन क्लासिफिकेशन्स आपण या ठिकाणी बघितले त्याच्यामध्ये वेगवेगळे एजंट्स जे आपण डिस्कस करत होतो त्याच्यामधले हे काही स्ट्रक्चर्स आहेत किंवा हे काही जे एजंट्स आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आता जरी हे लक्षात ठेवायचं मी म्हटलं तरी देर इज अ टेक्निक or there is a sequence by which you can understand how you are going to remember all these structures. Bagha, I'll show you so that you will be in a position to understand it well. Now let us see this structure. आता याच्यामध्ये आपण हा बेसिक स्ट्रक्चर बघितलेला होता ज्याच्यामध्ये मध्ये एक बेन्झिन आहे, 4th पोझिशनला NH2 फ्री NH2 आहे आणि 1st पोझिशनला तुमचा SO2NH आहे आणि त्या NH ला तुमचे मग सबस्टिट्यूशन्स जे काही असणार आहेत सो दॅट ऑल सबस्टिट्यूशन वुड बी देअर. आता याच्यामध्ये कसे स्ट्रक्चर्स लक्षात ठेवायचे आहेत, हे जे R आहे द वन विच इज प्रेझेंट ॲट द एंड दॅट इज युअर R. हे R प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे होत जातात आणि हे जे R आहेत ते या ठिकाणी आपण मेन्शन केलं. तर फर्स्ट वन विल बी द COCH3 acetyl group, so that will be sulfacetamide. Please understand. Now if I am going to add this R where हा पहा इथे हा R आहे, या R च्या ठिकाणी मी जर COCH3 ग्रुप ऍड केला सो acetyl ग्रुप ऍड केला तर दॅट विल बी द सल्फाएसिटामाइड. अंडरस्टँड. नाव याच्या ऐवजी या COCH3 च्या ऐवजी व्हॉट आय एम गोइंग टू यूज इट ॲज, आता डिरेक्टली मी वेगळीकडे घेऊन जातोय का, कारण ते लक्षात ठेवायला सोपं जावं म्हणून. पहा हे सेकंड रिंग आपण बघूयात की ज्याच्यामध्ये ही पिरिडीन रिंग आहे, 6 मेंबर्ड रिंग आहे ज्याच्यामध्ये एक नायट्रोजन आहे, पिरिडीन आहे. मग ही जर रिंग आपण या R च्या ठिकाणी जर लावली सो दॅट विल बी सल्फापिरिडीन. बघा 6 मेंबरची रिंग विथ 1 नायट्रोजन आहे. आता इकडे जाऊयात, पहा ह्याच्यामध्ये 6 मेंबरची रिंग विथ 2 नायट्रोजन, सो दॅट विल बी 2 डायाझा 2, सो दॅट विल बी सल्फाडायाझिन. स्ट्रक्चर्स लक्षात ठेवायला खूप सोपे आहेत, म्हणून पहिल्यांदा आपण कुठलं स्ट्रक्चर लक्षात घेतलं, पहिलं जे लक्षात घेतलं दॅट इज द बेसिक स्ट्रक्चर, राईट. आणि एकदा का तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर लक्षात आलं की बेसिक स्ट्रक्चर लक्षात आल्यानंतर आपण त्या R मध्ये फक्त चेंजेस करणार आहे. R मध्ये चेंजेस करताना पहिला चेंज काय सांगितलं मी, COCH3 acetyl ग्रुप लावा.
सो दॅट वुड बी युअर सल्फासिटामाइड. त्यानंतर सेकंड पाहिलं मी, दॅट इज वॉट, पिरिडिन रिंग लावायची फक्त. सो दॅट विल बी द सल्फा पिरिडिन. पिरिडिन मध्येच एका नायट्रोजन जागी 2 नायट्रोजन लावा. सो दॅट विल बी युअर सल्फा डायाझिन. आता हे 2 नायट्रोजन लावल्यानंतर नंतर नेक्स्ट बघा, हे या स्ट्रक्चरमध्ये म्हणजे सल्फा डायाझिनचं स्ट्रक्चर आणि हा सल्फा मिथॅझिनच्या स्ट्रक्चरमध्ये काय फरक आहे? इथेही हे डायाझिन आहेत, फक्त व्हॉट इज द चेंज और व्हॉट इज द ॲडिशन विच हॅज बीन टेकन प्लेस इज हे मिथाइल ग्रुप. पहा नीट दिसतात का? सो दीज आर द 2 मिथाइल ग्रुप्स विच आर देअर. सो दॅट इफ यू ॲड दॅट वुड बी दी सल्फा मिथॅझिन. त्याला आपण म्हणणार आहे सल्फा मिथॅझिन. आणि त्याच स्ट्रक्चरमध्ये परत तुम्ही OMe दॅट इज वॉट मिथॉक्सी ग्रुप लावा. इफ यू आर ॲडिंग मिथॉक्सी ग्रुप, that would be your very important, that is the sulfa methoxine. लक्षात येते का? पहा की स्ट्रक्चरची सिमिलॅरिटी खूप आहे. उगीच स्ट्रक्चर्स पाठ करायचं म्हणून पाठ अजिबात करू नका. एका सिक्वेन्सने तुमच्या लक्षात आलं की सल्फासिटामाइड आहे, सल्फासिटामाइड नंतर फक्त एका रिंगचं बघितलं मी तर सल्फा पिरिडिन आहे, सल्फा पिरिडिन नंतर आणखीन एक नायट्रोजन वाढून सल्फा डायाझिन आहे आणि मिथाइल ग्रुप 2 ॲड केले तर सल्फा मिथॅक्झिन आहे आणि OMe जर ॲड केलं तर दॅट इज द सल्फा डाय मिथॉक्झिन आहे. अंडरस्टँड? आणि सिंपल जर एकच मिथाइल ग्रुप जर मी ॲड केला, दिस वन एकच मिथाइल ग्रुप ॲड केला, दॅट इज सल्फा मेराझिन आहे. Understand? So this is the way you can understand or you can find out or you can know or you can draw the various structures of the derivatives of your sulfadiazines or your sulfonamides.